मी डॉक्टर सचिन वेंदे, पशुवैद्यकीय अधिकारी लागत कार्यरत आहे. माझे सहकारी डॉक्टर नितीन निर्मळ जे पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळवाडी इथे कार्यरत आहे. आज पहाटे 6:30 ते 7च्या दरम्यान जे गॅस सिलेंडरचं लीक झालं, ते लीक झाल्यामुळे काय झालं, बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान ते गॅसने अचानक पेट घेतला. तो पेट इतका तीव्र होता कारण गॅस टाकी फुल होती. तर त्यामुळे घरातले जवळपास 5 ते 7 जण भाजले. त्यात त्यांच्या 2 कालवडी आणि 2 म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे. तर ती बर्नची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळवाडीतर्फे त्यांना आपण पशुप्रथम उपचार केले आहेत आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत. तर बर्न ज्या गायी आणि म्हशीच्या जळालेल्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुपरफिशियल असल्यामुळे थोडं बरे. फक्त काशीला जी जखम झाली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल, पण आपण जेवढी आमची टीम आहे आमच्यातर्फे आम्ही पूर्ण त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न. गट नंबर 152मध्ये आज सकाळी 7:30 वाजता भाऊसाहेब गंगाधर वायकर यांच्या राहत्या घरी अचानक गॅसने स्फोट घेतल्यामुळे 7 जणांना दुखापत झालेली आहे. एकूण 9 जणांना दुखापत झालेली आहे आणि 7 जणांना PMT येथे ॲडमिट केलेलं आहे. आणि स्थानिक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष मंडळाधिकारी साहेब आस्तगाव व तलाठी मी स्वतः आम्ही स्थानिक ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा सादर करतो. गावामध्ये वायकर वस्ती येथे सकाळी 7 वाजता सुरेश भाऊसाहेब वायकर यांनी घरातला गॅस संपल्यामुळं नवीन गॅस टाकी घेऊन आले HP ची. परंतु ज्यावेळेस ती गॅस टाकी खोलली त्याचा डायरेक्ट गॅस चालू झाला. घरामधून त्यांनी ज्यावेळेस टाकी बाहेर घेऊन पळाले त्यावेळेस ते वट्ट्यावून पडले. त्यांचा पाय बी मोडला आणि त्यांचे कमरापासून त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाय जळाले. परंतु बाहेर ज्यावेळेस ते टाकी घेऊन पळाले या परिसरात सर्व गॅस झाला. त्यांनी पाण्याच्या टाकीमध्ये ती टाकी दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व गॅस झाल्यामुळे शेजारीचे बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल चालू होती आणि त्यावेळेस चुलीपर्यंत गॅस ज्यावेळेस पोचला त्यावेळेस त्यांनी भडका घेतला. ह्या परिसरामध्ये सर्व जाळ झाला. तर इथं कमीत कमी 40-50 फूटवर जाळांनी बॉम्ब घेतला. तर अशा परिस्थितीमध्ये वायकर परिवार आणि विप्रदास परिवार याच्यातील 9 जणांचा हात आणि पाय भाजून 2-3 जणांना जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना PMTला पाठवलेलं आहे आणि तिथं ते सर्वजण ॲडमिट केले. आम्ही सकाळीच ही घटना घडल्यानंतर माननीय तहसीलदार मोरे साहेब यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ आपले सर्कल झेंडे साहेब आणि आपल्या गावच्या तलाठी कवळे मॅडम यांना पाठवलं. इथं सर्व आम्ही आमचे सरपंच, सर्व इथले स्थानिक ग्रामस्थ, गावातील ग्रामस्थ यांनी सर्वांनी प्रयत्न करून त्यात पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बोलवले. जनावर म्हशी आणि गायांवर विलाज केला. 2 म्हशी आणि 2 गाया या जास्त प्रमाणात जळाल्या असल्यामुळे तिथं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली. तरी आम्ही एवढं करून सर्व परिस्थिती आटोक्यात आणून आता सध्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी बी इथं दाखल होत आहे.